बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 26. दुसऱ्या दिवशी पहाटे 6च्या आसपास गाडी कलमवाडीला पोचली. मधल्या वाटेनं चालत चालत दोघं भाऊ घटकाभरानं गावात पोचले. पाटील बंधूंना येताना पाहून नाना शेठच्या हॉटेलसमोर बसले सगळे सहकारी त्यांच्यासोबत घरात आले. पोरं मुंबईत सुद्धा सापडली नाहीत हे ऐकून रुक्मिणी व आशा रडू लागल्या. सहकाऱ्यांना सुद्धा फार वाईट वाटलं. मुंबईत पोरांना कुठं कुठं आणि कसं कसं शोधलं हे सर्व समजावून सांगितलं. मनातल्या आशा उंचावून सर्वांनी पोरांची वाट पाहिली होती, पण मुंबईचा प्रयत्न सुद्धा असफल झाला होता. मनातली शंका निघून गेली होती. आता सगळ्याच गोष्टींचा नाईलाज झाला. थोडा वेळ बसून सगळे सहकारी उठून गेले. आशाच्या लकव्यामुळं आणि पोरांना हुडकण्यात सगळ्यांचं सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालं होतं. शेताकडे जाणं तर बंदच झालं होतं. अशातच ऊसतोडीचा नंबर आला. नारायणनं आणि तुकारामनं दोघांच्याही ऊस गाळपाचा पुढाकार घेतला. जवळच्या दळवी शेतातल्या घण्यावर पाटील बंधूंचा ऊस जाणार होता. ऊसाची तोड होईल तशा दोघांच्याही शेतातला ऊस गाड्या भरून घण्यावर पोचवण्याचं काम दोघांनी केलं. त्यासाठी पाटील बंधूंची बैलगाडी आणि त्यांच्या स्वतःच्याही बैलगाड्या वापरल्या. सगळ्या ऊसाचं गाळं फुवून बनलेल्या गुळाच्या ढेपा पाटलांनी त्यांना परस्पर विकायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी त्या ढेपा विकून मिळालेले पैसे पाटलांना व शामरावला आणून दिले. चौथाईचे पैसेही त्यांनी दिले. गोठ्यातल्या म्हैशी बाकी जागेलाच बांधलेल्या होत्या. त्यांचा चारा पाणी गोठ्यातच केला जाई. परड्यात रचलेल्या व्हळीतलं गवत सुद्धा महादेव, गंगाराम किंवा श्रीपती आणून दारात टाकत होते. पाटील बंधूंचं मन कशातच लागत नव्हतं. असाच 1 महिना उलटून गेला. कोण सांगेल तिकडं अधेमध्ये जाऊन पोरांना शोधणं चालूच होतं, पण काहीच उपयोग होत नव्हता. दिवसेंदिवस परिस्थिती फारच बिकट होत चालली होती. काळ प्रवाहच विपरीत दिशेनं वाहत होता. कुठलीच गोष्ट मनासारखी घडत नव्हती. रुक्मिणी व शांता पोरांच्या काळजीने रडून रडून हैराण होत होत्या. रुक्मिणीपेक्षा शांता जराशी धीट स्वभावाची होती, पण रुक्मिणी हळव्या मनाची असल्यामुळे तिला हे दुःख सहन होत नव्हतं. शिवाय तिला अशाचं पण दुःख होतंच. अचानक आलेल्या अपंगपणामुळे तरणी ताठी पोर तळमळत घरात पडून राहणार म्हणून तिचा जीव टांगणीला लागला होता. पोरांच्या आठवणीमुळं तर रोज पोटात गलबलून येत होतं. धरणाबद्दलच्या बळावलेल्या तिच्या मनातल्या किंतूनं तिचं जगणं असह्य केलं होतं. पोरांना धरणाच्या आराला दिलं असेल या विचारानंच तिच्या अंगावर झरझरून काटा येत होता. भीतीनं पोटात खड्डा पडत होता. संवेदनशील मनाला पीळ पडत होता. पण पाटलांनी सांगितल्याप्रमाणे तिचं एक मन आपली पोरं जिवंत आहेत असं पण म्हणत होतं. त्यामुळं स्वतःच्याच मनाला समजावत ती मनात सलणाऱ्या धरणाबद्दलच्या दुःखाला कसा तरी आवर घालत होती. पण तरीही पोरांसाठी अहोरात्र तिचा जीव तळमळत होता. त्यांच्या काळजीमुळं जेवण जात नव्हतं. चारी बाजूनी ती दुःखाच्या घेऱ्यात सापडली होती. 1 महिन्याने पुन्हा आशाला नागरमोळीला घेऊन गेले. 3 वेळा घेऊन जायचं होतं. ही दुसरी खेप होती. तिथल्या डॉक्टरांनी परत ती ट्रीटमेंट दिली, पण त्यामुळं आशाच्या चालण्यात हलकासा फरक जाणवत होता. पहिल्यांदा तिकडे घेऊन गेले होते त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी पाटलांना एकांतात स्पष्टपणे सांगितलं होतं की हिला कुठेही दुसरीकडे घेऊन जाऊ नका. या आजारावर सध्या तरी एवढाच इलाज आहे. थोडाफार फरक पडेल, पण पूर्ण बरं वाटणार नाही. गडिंग्लजच्या डॉक्टरांनी तर असं सांगितलंच होतं, पण याही डॉक्टरांनी असंच सांगितल्यामुळे आपली पोरगी निदान चालू फिरू तरी शकेल या त्यांच्या मनातल्या आशेचा चुराडा झाला होता. एक आशा होती, ती पण धुसर होत काळवंडून गेली होती. जन्माला येऊन माझ्या लाडक्या लेकीचं फुकट झालं म्हणून त्या रात्री एकांतात ते खूप रडले होते. डॉक्टरांनी ज्यावेळी पाटलांना असं सांगितलं होतं त्यावेळी कोणीतरी कढवलेलं तेल
आपल्या कानात ओतते असा भास त्यांना झाला होता. मन हेलावून टाकणाऱ्या त्या सत्यानं तेव्हापासून त्यांच्या मनाला कायमची झुरणी लावली. आपल्या लाडक्या लेकीबद्दल हे भयानक सत्य मनात दाबून ठेवून ते पोरांना शोधायला इकडे तिकडे फिरत होते. एक असह्य असा कोंडमारा सोसत. अशातच महादेव गुरवनं रुक्मिणीच्या आणि शांताच्या डोक्यात देवरेशाचं खूळ भरवून दिलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पोरांबद्दल आणि आशाबद्दल आशेनं भरलेल्या वेदनादायक प्रश्नांची उकल देव सांगणाऱ्या एखाद्या चांगल्या देवरसीकडनं किंवा एखाद्या देवरशाकडनंच होईल अशी त्यांना आशा वाटू लागली. सर्व गोष्टीवर ते नक्कीच कोणता तरी इलाज सांगतील. भांबावलेलं भूत झाडाला मिठ्या मारत असतं, त्यातलाच प्रकार होता हा. पण मग करणार तरी काय? हातपाय तर हलवलेच पाहिजेत. मन स्वस्थ बसू देत नव्हतं. घडलेल्या घटनेनं दोघीही खूपच भांबावून गेल्या होत्या. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. त्या आता पाटलांना व शामरावला स्वस्थ बसू देईनात. नाईलाज असतं दोघं भाऊ. महादेव नील त्या गावाला कधी चालत, कधी एसटी बसणं, तर कधी सुभाषच्या गाडीनं लांब दूरच्या देव सांगणाऱ्यांकडं जाऊ लागले. देवरसण्या देवी अंगात काढून घुमायच्या आणि काही बाई सुचल तसं पोरगीला 6 महिन्यात बरं वाटेल. तुमची पोरं लांब गेल्यात, आता त्यांची मर्जी होईल तेव्हाच ती घरला परत येतील. पोरगी आता तशीच राहणार, तिला बरं वाटणार नाही. तुमची पोरं लांब गेल्यात, त्यांची आशा सोडून द्या आता, ते आता परत येणार नाहीत. पोरगीला 1 महिन्यात बरं वाटतं या बघा. पोरं 15 दिवसात परत येतील, पोरं पुढच्या महिन्यात येतील, पोरं येणारच नाहीत असं वेगवेगळं सांगायच्या. देवरशी पुरुष पण असंच काही बाई सांगायचं. घाबरवून सोडायचे, डोके भंडावून सोडायचे. कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं हे समजत नव्हतं. अंगारा भंडारा पुडीतनं बांधून द्यायचे. आशाला बरं वाटेल असं सांगत तिच्या कपाळावर रोज भंडारा लावायला सांगायचे. पोरं लवकर घराकडे येतील असं सांगत दिलेला अंगारा 4 दिशांना फुंकायला सांगायचे. 17 ठिकाणी फिरून दोघांचाही जीव मेटाकुटीला आला होता. मन शरीर थकली होती. एका ठिकाणी जर मनासारखं उत्तर नाही मिळालं तर दुसऱ्या ठिकाणी आपल्या मनासारखं उत्तर नक्कीच मिळेल या आशेवर माणूस एका देवरशाकडनं दुसऱ्या देवरशाकडे जाऊ लागतो. त्यातला हा कोणीतरी आपल्या मनासारखं सांगेपर्यंत तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतो. असे लोक माणसांची भेदरलेली नजर ओळखून त्यांच्या मनातलं सर्व काढून घेतात. त्यांना घाबरवून सोडतात. त्यांना पूर्वजन्माचं पाप आहे, भावबंधानं करणी केली आहे, त्याच्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजेत, असं केलं तरच तुमचं चांगलं होईल असं काही बाई खोटं नाटं सांगून त्यांच्याकडनं भरपूर पैसे उकळतात. देवरशांनी सांगितलेले उपाय दोघीही अगदी मनापासून करायच्या. विस्कटलेली सगळी घडी पुन्हा पहिल्यासारखी बसू दे म्हणून पूजा पाठ उपास तपास चालू झालं. दोघींचं पण मन त्यामध्ये गुंतून राहू लागले. पण कधी कधी पाहुणं रावळं भेटायला आल्यावर तर त्यांना पाहून मनातलं दुःख जास्तच उभारून यायचं. दोघी पण रड रडायच्या. सुरुवातीपासून शांताची आई तिच्या सोबतीला होती, पण मध्ये एकदा तिचा भाऊ सर्वांना भेटायला आल्यावर ती त्याच्यासोबत गावी गेली. आईचा आधार पण तुटला. शारूबाई ही पहिल्यासारखी आता रोज येऊन बसत नव्हती. अधेमध्ये संगीता, सुनीता व भावकीतल्या बायका यायच्या, पण घटकाभरानं निघून जायच्या. पुन्हा तेच विचार, तीच टोचणी. 9वीचे वर्ग शिक्षक असलेल्या देसाई सरांनी पाटलांच्या घरी येऊन पुन्हा संजयची व उमेशची चौकशी केली. या दोन्ही हुशार विद्यार्थ्यांबद्दल तर सगळ्या शिक्षकांच्या मनात विशेष प्रेम होतं. ते गायब झालेल्या आठवड्यानंतर सर्व शिक्षकांनी ते लवकरच सापडतील अशी पाटलांच्या घरी जाऊन आशा व्यक्त केली होती. पण 2 महिने उलटून गेले तरी ते सापडले नव्हते. आता तर वार्षिक परीक्षा जवळ आलेली, त्यामुळे देसाई सर एकटेच पाटलांच्या घराकडे आले होते. पण अजूनही दोघांचा कुठेच ठाव ठिकाणा मिळाला नव्हता. देसाई सरांनी आशाजवळ बसून तिला खूप चांगलं समजावून सांगितलं. त्यांना पाहून आशा खूप खूप रडली. तिची झालेली अवस्था पाहून सरांचं पण हृदय हेलावून गेलं. देसाई सर हे आशाचे पण वर्ग शिक्षक होते. शेवटी तुला बरं वाटतंय,
काळजी करू नकोस असं तिचं सांत्वन केलं व ते निघून गेले. सांत्वन करणं म्हणजे जखमेवर मलमपट्टी करणं होय. मलमपट्टीच्या आत जी खोलवर जखम झालेली असते तिचं ठसठस नत्र ज्याला त्यालाच सोसावं लागतं. कुणी कितीही प्रेमळ शब्दांनी समजावून सांगितलं किंवा कुणी कितीही हळुवारपणे फुंकर घातलं, मनाचं सांत्वन केलं तरी आपलं दुःख हे आपल्यालाच भोगावं लागतं. मनाचा आक्रोश, आक्रंदन एकट्यालाच सोसावं लागतं. वेदनेच्या आणि यातनेच्या काळा एकट्याला सहन कराव्या लागतात. सुखाला जसे भागीदार असतात तसे दुःखाला भागीदार नसतात या जगात. भावावरच्या प्रेमापोटी तो विहिरीत बुडाल्याचा आघात आशाच्या कोमल मनाला सहन न होऊन क्षणार्धात तिला लकवा मारला. तिच्या शरीराचं असं नुकसान झालं की या आधुनिक जगात त्याच्यावर कोणताही डॉक्टरी इलाज चालणार नव्हता. कायमचं अपंगत्व आलं तिला. हे दुःखच एवढं मोठं होतं की त्यावर कुणी कितीही सांत्वनपर प्रेमळ व हळुवार शब्दांनी फुंकर घातली किंवा दुःखात सहभागी होऊन तिला कितीही पोटतिडकीने समजावून सांगून भार हलका जरी करायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता. अशा गोष्टी तेवढ्यापुरत्याच असतात. नंतर उरतो तो एकांत. एकांत म्हटलं की सगळं नवं जुनं आठवून दुःख करण्याशिवाय आणि रडण्याशिवाय पर्याय नसतो. एकांतात सगळ्या दुःखाचा भार पुन्हा तिच्याच मनावर बसणार होता. सर्व बाजूनी झालेल्या नुकसानीचं दुःख तिलाच सहन करायचं होतं. तिला सोसत जगायचं होतं. दुःखाच्या भाराखाली आयुष्यभर तिलाच दबायचं होतं. सगळ्या भावभावना मनात दाबून अज्ञ मदन सुमन आशाजवळ येऊन बसायची. दोघीजणी बसून गप्पा मारायच्या. अगदी बालपणापासून जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्या. बालवाडीपासून एकाच वर्गातल्या. सुमन येऊन बसली की आशाला फार बरं वाटायचं. तिचं दुःख थोडं हलकं व्हायचं. ती रोज येऊन बसावी असं तिला वाटत राहायचं. पण तिला घरातलं व शेतातलं काम असल्यामुळे ती रोज येऊ शकत नव्हती. नागरमंडोळीच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आशाबद्दलचं सत्य माहीत असून सुद्धा पाटलांनी तिला बरं करून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा चालवला होता. त्या भयानक सत्यामुळे त्यांच्या मनाला जरी झुरणी लागली असली तरी कुठनं तरी एखादा चमत्कार व्हावा व तिला बरं वाटावं असं त्यांना वाटत होतं. त्याच महिन्यात मिरजेतल्या सरकारी दवाखान्यात या आजारावर एक निष्णात डॉक्टर आहेत असं कोणीतरी सांगितलं. एक आशेचा किरण त्यांना दिसला. तिला सुभाषच्या गाडीतनं घेऊन ते मिरजेला गेले. तिथल्या डॉक्टरांनी अगोदरची सगळी कागदपत्र पाहिली. त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी इंजेक्शन्स व गोळ्या दिल्या. त्याही गोळ्या चालू झाल्या. पुढच्याच महिन्यात कर्नाटकातल्या घटप्रभा शहरात सुद्धा लकव्यावर स्पेशल डॉक्टर आहेत असं त्यांना समजलं. सुभाषच्या गाडीतनं ते तिला तिकडेही घेऊन गेले. इंजेक्शन्स टोचून घेऊन व गोळ्या खाऊन आशा फारच कंटाळी होती. गोळ्या खाताना तिला ओकारी येत होती. तरी पण रुक्मिणी तिला त्या गोळ्या खायला भाग पाडत होती व रोज सकाळ संध्याकाळ तिच्या उजव्या अंगाला तेल लावून चोळत होती. वेगवेगळे इलाज, रोजचं 2 वेळचं चोळणं यामुळे तिच्यात फरक पण पडत होता. आता ती काठीच्या आधारानं घरात एकटीच चालत होती. सुरुवातीला काठी असून सुद्धा रुक्मिणीचा आधार तिला लागायचा. पण आता ती स्वतःहून उंबरा ओलांडून येत जात होती. पण अजूनही संजय व उमेशचा कुठेच पत्ता लागत नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.